नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, बॅग लिफ्टिंग टोळी अटकेत। गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई, सराईत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 5.59 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, पोलिसांचा सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास। ठाण्याहून तिघांना अटक, पोलिसांच्या तपासातून नाशिकमधील चोरी उघडकीस। गाडीची काच फोडून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखा युनिट 2 ने 3 सराईत गुन्हेगारांना अटक केली। या टोळीनं नाशिकमधील इंदिरानगर परिसरात एका कारमधून 1,50,000 रुपये रोख रक्कम चोरलेली होती। गुन्हे शाखेच्या पथकानं चौकस तपास करत ठाण्यातील घोडबंदर परिसरातून संशयितांना बेड्या ठोकल्या। सॅम्युअल परेरा, हरीश उर्फ अजय गुडेटी आणि अभिजित प्रसाद अशी अटकेत असलेल्या आरोपींची नाव आहेत। यांच्याकडून एकूण 5,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली इको कार आणि चोरीची हुंडा युनिकॉर्न दुचाकी यांचा समावेश आहे। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सुमारे 90 किलोमीटरचा सीसीटीव्ही ट्रॅकिंगचा शोध घेतला। या टोळीतील एक आरोपी सॅम्युअल परेरा याच्यावर राज्यभरात बॅग लिफ्टिंगसह 8 गुन्हे दाखल आहेत। अटकेनंतर तिघांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय।